श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 11वा. भीमदशक. समास पहिला. सिद्धांत निरूपण. श्रीराम. आकाशापासून वायो होतो, हा तो प्रत्यये येतो. वायोपासून अग्नी जोतो, सावध ऐका श्रीराम. आकाशापासून वायू उत्पन्न होतो, हा तर प्रत्यक्ष अनुभव आहे. आता वायूपासून अग्नी कसा उत्पन्न होतो ते लक्षपूर्वक ऐका. वायूची कठीण घिसणी, तेथे निर्माण झाला वन्ही. मंद वायो शीतळ पाणी, तेथून झाले श्रीराम. वायूच्या कठीण घर्षणामध्ये प्रखर अग्नी उत्पन्न झाला. वायूच्या उष्ण व शीतळ अशा दोन झुळका असून मंद म्हणजे शीतळ वायूपासून शीतळ चंद्र तारा इत्यादिकांसारखे तेज उत्पन्न झाले व त्यापासून पाणी निर्माण झाले. आपापासून झाली पृथ्वी, ते नाना बीजरूप जाणावी. बीजापासून उत्पत्ती व्हावी, हा स्वभावची आहे श्रीराम. पाण्यापासून पृथ्वी झाली, ती अनेक प्रकारची बीजरूप आहे. बीजापासून उत्पत्ती अंकुर निघावे, हा त्या बीजाचा सहज धर्म आहे. पाण्यापासून बीजरूप पृथ्वी व अनंत बीजांपासून सृष्टी सहजच झाली. मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळींची. जयेपासून देवत्रयाची काया झाली श्रीराम. मुळात ही सृष्टी कल्पनेची आहे, जिच्यापासून तिन्ही देवांची शरीरे निर्माण झाली. त्या मूळ मायेतच कल्पना आहे. मूळ मायेच्या ठिकाणची कल्पना सृष्टीरूप झाली आहे. निश्चळामध्ये चंचळ, तेची कल्पना केवळ. अष्टधा प्रकृतीचे मूळ कल्पना रूप श्रीराम. निश्चळामध्ये परब्रह्मामध्ये चंचळपणा उत्पन्न झाला, हीच कल्पना होय. अष्टप्रकारच्या प्रकृतीचे मूळ कल्पना रूपच आहे. ती पहिली कल्पना आदी संकल्प म्हणजे मूळ माया. तिच्यापासून त्रिगुणात्मक गुणमाया झाली. निश्चळ ब्रह्माच्या ठिकाणची ही मूळ माया म्हणजे चंचळ कल्पना हीच त्रिगुण पंचभूतात्मक अष्टधा प्रकृतीचे मूळ होय. कल्पना तेची अष्टधा प्रकृती, अष्टधा तेची कल्पना मूर्ती. मूळाग्रापासून उत्पत्ती अष्टधा जाणावी श्रीराम. मूळ मायारूपी कल्पना अष्टधा प्रकृतीमय आहे आणि प्रकृतीचे व्यक्त झालेले 8 प्रकार हेही कल्पना रूपच आहेत. अशा प्रकारे अगदी आरंभापासून उत्पत्ती ही अष्टधा प्रकृती रूप आहे. अष्टधा प्रकृती ही कल्पनेचेच रूप होय. मूळ मायेत प्रथमपासूनच अष्टधा प्रकृती आहे. 5 भूते 3 गुण, 8 झाली दोन्ही मिळून. म्हणून अष्टधा प्रकृती जाण बोली जेते श्रीराम. पृथ्वी आप तेज वायू व आकाश ही 5 भूते व सत्व रजतम ही 3 गुण अशी दोन्ही मिळून 8 होतात. म्हणून तिला अष्टधा प्रकृती असे म्हणतात. मुळी कल्पना रूप झाली, पुढे तेची फोफावली. केवळ जडत्वास आली सृष्टी रूपे श्रीराम. या प्रकारे ही प्रकृती मूळचीच कल्पना रूप असून पुढे ती प्रकृतीत सर्वत्र पसरलेली आहे आणि सृष्टी रूपाने अगदी जडपणाला आली. मूळ मायेत ती कल्पना रूप होती. त्याच बीजाची वाढ होत होत सूक्ष्मातून स्थूळात येत येत ती जड सृष्टीत परिणाम पावली आहे. पुढे 4 खाणी झाल्या, 4 वाणी विस्तारल्या. नाना योनी प्रगटल्या, नाना व्यक्ती श्रीराम. प्रथम कल्पना संकल्परूप उत्पन्न झाली, ती मूळ माया. त्रिगुणरूप झाली, ती गुण माया व ती सृष्टी रूपाने जडपणाला आली. जड सृष्टी रूपास आली की अविद्या माया होय. पुढे 4 खाणी झाल्या, 4 वाणी विस्तारल्या. नाना योनी प्रगटल्या, नाना व्यक्ती श्रीराम. तिच्याच पुढे जार, जंडज, स्वेदज व उद्विज अशा 4 खाणी झाल्या व परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या 4 वाणी विस्तार पावल्या आणि अनेक योनी प्रकट होऊन अनेक व्यक्ती निर्माण झाल्या. त्यात अनेक जीव प्रकट झाले. ऐसी झाली उभारणी, आता ऐका संहारणी. मागील दशकी विशद करुनी बोलिले असे श्रीराम. अशा प्रकारे सृष्टीची उभारणी झाली
आता संहारणीचा क्रम संहार कसा होतो ते ऐका. मागील दशकात प्रळयाच्या वर्णनात हे स्पष्ट करून सांगितलेच आहे. परंतु आता संकळित बोलिजेल संहार संकेत, श्रोते वक्ते कथेसी चित्त देऊन ऐका श्रीराम. परंतु आता संहाराचे स्वरूप संक्षेपाने सांगतो. श्रोत्यांनी आता लक्षपूर्वक ऐकावे. शतवरुषे अनावृष्टी, तेथे आटेल जीवसृष्टी, ऐशा कल्पांताच्या गोष्टी शास्त्री निरोपिल्या श्रीराम. 100 वर्षे पाऊस पडणार नाही, त्यामुळे सगळ्या जीवांचा संहार होईल अशी कल्पांताची वर्णने शास्त्रात सांगितली आहेत. तो कल्पांत समय शास्त्रात सांगितला आहे. वाराकळी तपे सूर्य, तेणे पृथ्वीची रक्षा होय, मग ते रक्षा विरोन जाय जळांतरी श्रीराम. पुढे सूर्य आपल्या 12 म्हणजे 12 कलांनी तप्त होईल. त्या योगे पृथ्वीची राख होऊन ती राख मग विझवील आणि वायूही वितळून जाईल व मूळचे निराकार स्वरूप जसेच्या तसे राहील आणि ह्याप्रमाणे मायेचा निराश होऊन स्वरूपच उरेल. ऐसी सृष्टी संहारणी झाली, मागा विस्तारे बोलिली, माया निरासे उरली स्वरूप स्थिती श्रीराम. अशा रीतीने सृष्टीचा संहार होतो. पूर्वी हे सविस्तर सांगितले आहे. एवंच मायेचा निराश होऊन स्वस्वरूप स्थिती उरते. तेथे जीव शिव पिंड ब्रह्मांड, आटोन गेले थोतांड, माये अविद्येचे बंड वितळून गेले श्रीराम. त्या ठिकाणी जीव शिव पिंड ब्रह्मांड हे सगळे थोतांड आटून जाऊन माया व अविद्या यांनी उभारलेले बंड पार वितळून जाते. जीव शिव पिंड ब्रह्मांड माया अविद्या ही मूळ मायेपासून उभारलेली सर्व थोतांडे आटून जाऊन स्वरूपच राहील. विवेकेची बोलिला क्षय, म्हणोनी विवेक प्रणय, विवेकी जाणती काय मूर्खाच कळे श्रीराम. हा प्रळय विवेकाने सांगता येतो म्हणून त्यास विवेक प्रळय म्हणतात. विचारी आहे त्यास हे समजते, मूर्खास हे काय कळणार. सृष्टी शोधिता सकळ, एक चंचळ एक निश्चळ, चंचळास करता चंचळ चंचळ रूपी श्रीराम. साऱ्या सृष्टीचा शोध घेतला तर एक चंचळ व एक निश्चळ असे 2 प्रकार दिसून येतात. चंचळ सृष्टीला उत्पन्न करणारी चंचळ म्हणजे मूळ माया होय, ती चंचळ रूपी नाशिवंत आहे. चंचळ सृष्टीचा करता चंचळ रूपी, चंचळ म्हणजे मूळ माया अंतरात्मा हाच होय. निश्चळ ब्रह्माशी चंचळ सृष्टीचा संबंध नाही. जो सकळ शरीरी वते, सकळ कर्तृत्वास प्रवर्ते, करून अकर्ता हा वर्ते शब्द जया श्रीराम. जो हा करता सगळ्या शरीरात वागतो, सर्व कर्मास प्रवृत्त होतो, इंद्रियांच्या द्वारे हा अनंत देह चालवितो, पण सर्व करून अकर्ता हा शब्दप्रयोग ज्याला लावतात, पण तो करून अकर्ता आहे. रावरंक ब्रह्मादिक, सकळांमध्ये वर्ते एक, नाना शरीरे चाळक इंद्रियद्वारे श्रीराम. राजा असो, रंक असो किंवा ब्रह्मादिक देव असोत, या सर्वांमध्ये जो एकटाच राहतो आणि अनेक शरीरांमध्ये राहून इंद्रियद्वारा वावरत असतो. जो श्वानांमध्ये गुरगुरतो, जो सुकरांमध्ये कुरकुरतो, गाढवी भरोन भुंकतो अट्टाहास्ये श्रीराम. त्यास परमात्मा असे म्हणतात. तो सकळ करता आहे असे सगळे जाणतात, पण तो नाश पावेल. त्यास परमात्मा बोलती, सकळ करता ऐसे जाणती, परी तो नासेल प्रचिती विवेके पाहावी श्रीराम. त्यास परमात्मा असे म्हणतात. तो सकळ करता आहे असे सगळे जाणतात, पण तो नाश पावेल याचा अनुभव विवेक करून पहावा. पण विवेक प्रळयात हाही उरतच नाही. जो श्वानांमध्ये गुरगुरतो, जो सुकरांमध्ये कुरकुरतो, गाढवी भरोन भुंकतो अट्टाहास्ये श्रीराम. तो कुत्र्याच्या देहामध्ये शिरून गुरगुरतो, डुकरात संचार करून कुरकुरतो व गाढवामध्ये शिरून जोर जोराने ओरडतो. लोक नाना देह देखती, विवेके देहात पाहाती,
पंडित समदर्शने घेती येणे प्रकारे श्रीराम. सामान्य लोक वरवर अनेक देह पाहतात, पण विवेकी पंडित लोक सर्व प्राणी मात्रा समसमान मानतात. तो सर्व देहांत एकच असल्यामुळे विवेकी पंडित समदर्शन सहजच असतात. श्लोकाचा अर्थ: विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, श्वान, चांडाळ या सर्वांचे देह वेगवेगळे असले तरी सर्वांचा अंतरात्मा एकच आहे. ज्ञानी पुरुष प्राणी मात्रांच्या ठायी एक अंतरात्मा पाहतात. देह पाहता वेगळाले, परंतु अंतर एकची झाले. प्राणी मात्री देखिले एकांतरी श्रीराम. देह वेगवेगळे दिसले तरी अंतरंग म्हणजे अंतरात्मा एकच आहे. अशा प्रकारे सर्व प्राण्यांचा आत्मा एकच आहे असे पंडित पाहतात. अनेक प्राणी निर्माण होती, परी एकची कळा वर्तती. तये नाव जगज्योती, जाणती कळा श्रीराम. अनेक प्राणी उत्पन्न होत असले तरी सर्वांस वागविणारी शक्ती एकच आहे. तिला जगज्योती किंवा जाणती कळा असे नाव आहे. श्रोती नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे, चक्षुमध्ये पाहो जाणे नाना पदार्थ श्रीराम. ती कानांनी अनेक शब्द ओळखते, त्वचेने शीत किंवा उष्ण जाणते व डोळ्यांमध्ये राहून अनेक पदार्थ कसे पाहावयाचे हे जाणते. डोळ्यांनी नाना पदार्थ पाहते. रसनेमध्ये रस जाणे, घ्राणामध्ये वास तो जाणे, कर्म इंद्रियांमध्ये जाणे नाना विषयास्वाद श्रीराम. जिव्हेमध्ये राहून रस समजून घेते, नाकामध्ये राहून वास जाणते, कर्मेंद्रियांमध्ये राहून अनेक प्रकारच्या विषयांची रुची ओळखते. सूक्ष्म रूपे स्थूळ रक्षी, नाना सुख दुःखे परीक्षी, त्यास म्हणती अंतरसाक्षी अंतरात्मा श्रीराम. सूक्ष्म रूपाने स्थूळाचे म्हणजे स्थूळ शरीराचे रक्षण करते, अनेक प्रकारच्या सुखदुःखांची परीक्षा करते, तिलाच अंतरसाक्षी अंतरात्मा म्हणतात. आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, द्रष्टा, साक्षी, सत्तारूप श्रीराम. आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, द्रष्टा, साक्षी, सत्तारूप ही सर्व तिचीच नावे आहेत. विकारामधील विकारी, अखंड नाना विकार करी, तयास वस्तू म्हणती भिकारी परमहीन श्रीराम. विकारात्मक देहातीत विकार करणारा व अनेक प्रकारचे विकार नित्य करणारा जो अंतरात्मा, त्यालाच परमहीन व भिकारी लोक, मूढजन परब्रह्म परमात्मा वस्तू म्हणतात. सर्व एकची देखती, अवघा एकंकार करीती, ते अवघी माईक स्थिती चंचळामध्ये श्रीराम. ब्रह्म व अंतरात्मा सर्व एकच आहे असे समजून सगळा एकंकार करतात. ही माईक स्थिती जेवढी आहे तेवढी सारी चंचळामध्ये आहे. चंचळ माया ते माईक, निश्चळ परब्रह्म एक, नित्यानित्य विवेक या कारणे श्रीराम. चंचळ माया ही माईक म्हणजे खोटी व विविध असून एक परब्रह्म तेवढे निश्चळ व सत्य आहे व हे कळण्यासाठीच नित्यानित्य विवेक करावयाचा असतो. जाणता जीव तो प्राण, नेणे जीव तो अज्ञान, जन्म तो जीव तो जाण वासनात्मक श्रीराम. जीव चार प्रकारचे म्हटले आहेत. जाणणारा जीव प्राण होय. नेणता म्हणजे न जाणणारा जीव तो अज्ञानी व जन्मणारा जीव तो वासनात्मक असतो. ऐक्य जीव तो ब्रह्मांश, जेथे पिंड ब्रह्मांड निरास, येथे सांगितले विशेष चत्वार जीव श्रीराम. जेथे पिंड ब्रह्मांड ही लय पावतात अशा ब्रह्माशी ऐक्य पावतो तो जीव ब्रह्मांश होय. या ठिकाणी जीवाचे चार प्रकार सांगितले आहेत. असो हे अवघे चंचळ, चंचळ जाईल सकळ, निश्चळ ते निश्चळ आदि अंती श्रीराम. असो हे सगळे चंचळ असून सगळे जाणारे चंचळातले म्हणजे नाशवंत आहेत. निश्चळ ब्रह्म हेच आरंभी व शेवटी निश्चळ शाश्वत सत्य असे राहणारे आहे. आदी मध्य अवसान
जे वस्तू समसमान निर्विकारी निर्गुण निरंजन निस्संग निष्प्रपंच श्रीराम. आरंभी मध्ये व शेवटी चंचळापूर्वी चंचळ असताना व चंचळाचा लय झाल्यावर ती परब्रह्म वस्तू अगदी एकसारखी असून निर्विकारी निर्गुण निर्मळ निस्संग व निप्रपंच आहे. उपाधी निरासे तत्वता जीवशिवांचा ऐक्यता विवंचून पाहो जाता उपाधी कैची श्रीराम. उपाधीचा नाश झाला म्हणजे जीवशिवाचे खरोखरी ऐक्य होते आणि विचार करून पाहिले तर उपाधी आहे कोठे. चंचळाची उपाधी विवेकाने दूर सारताच जीवशिवाचे ऐक्य आहे असे शास्त्र सांगतात. पण उपाधीच मुळी नाही तर मग तिचा निरास कसा करायचा. मग तिचा निरास कशाचा. असो जाणणे तितुके ज्ञान परंतु होतसे विज्ञान मने ओळखावे उन्मन कोण्या प्रकारे श्रीराम. असो तात्पर्य हे की जाणणे तेवढे ज्ञान होय परंतु त्याचे विज्ञान होते साक्षात्कार होतो. जाणणे हे ज्ञान व तेही हरपते हे विज्ञान. ही विज्ञानाची उन्मनी अवस्था मनाने कशा प्रकारे ओळखावी. वृत्तीस न कळे निवृत्ती गुणास कैची निर्गुण प्राप्ती गुणातीत साधक संती विवेके केले श्रीराम. वृत्तीला निवृत्ती स्थिती कळण्यासाठी कळावयाची नाही. गुणाला म्हणजे चंचळाला निर्गुणाची प्राप्ती कशी व्हावी. पण संत हे विवेक मार्गाने साधकास गुणातीत करतात. वृत्तीला निवृत्ती म्हणजे वृत्ती शून्यता कळत नाही तसे गुणाला चंचळाला निर्गुण ब्रह्म आकळत नाही म्हणून गुणातीत परब्रह्म विवेके ओळखावे असे संत सांगतात. श्रवणापरीस मनन थोर मनने कळे सारा सार निजध्यासे साक्षात्कार निस्संग वस्तू श्रीराम. म्हणून श्रवणापेक्षा मनन श्रेष्ठ आहे. मननाने सारासार विचार कळतो व निदिध्यासाने निस्संग असे जे परब्रह्म त्याचा साक्षात्कार होतो. श्रवणाहून मनन श्रेष्ठ का की मननाने सार म्हणजे ब्रह्म व असार म्हणजे चंचळ हा विवेक होतो व सार जे ब्रह्म त्याच्या निदिध्यासाने संगरहित वस्तूचा साक्षात्कार होतो प्रचिती येते. निर्गुणी जे अनन्यता तेची मुक्ती सायुज्यता लक्षांश वाच्यांश आता पुरे झाला श्रीराम. निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी अनन्य म्हणजे एकरूप होणे याचेच नाव सायुज्य मुक्ती होय. आता लक्षांश म्हणजे वस्तू आणि वाच्यांश म्हणजे चंचळ दृश्य भासात्मक विश्व यांची चर्चा पुरे हा विचारही येथे सरला. अलक्षी राहिले लक्ष सिद्धांती कैचा पूर्व पक्ष अप्रत्यक्षास कैचे प्रत्यक्ष सोन नाही श्रीराम. अलक्ष असे जे परब्रह्म त्याच्या ठिकाणी लक्ष विराले सिद्धांतापाशी पूर्व पक्ष म्हणजे माया कोठून येणार. अप्रत्यक्ष म्हणजे मन बुद्धीला अगोचर असे जे ब्रह्म त्याला प्रत्यक्षता नेत्रादी इंद्रियांनी ग्रहण करण्याची स्थिती कशी येईल. एवं त्या परब्रह्माचा अनुभव घेऊनही तो नाहीसा झाला मग बुद्धी अगोचर अप्रत्यक्ष असे जे परब्रह्म त्याशी प्रत्यक्षता नेत्रादी इंद्रिय गोचरता कोठून येणार. म्हणजे अनुभव रूप होऊन अनुभवाची द्वैत भाषा तेथे खुंटली असोन नाही. असोन माईक उपाधी तेची सहज समाधी श्रवणे बळाची बुद्धी निश्चयाची श्रीराम. दृश्यभासात्मक माईक उपाधी असूनही स्वरूपाकारता पावणे हीच सहज समाधी होय. श्रवणाने अशा निश्चयाची बुद्धी होते. माईक उपाधी चंचळ जेथल्या तेथे असून स्वरूपाकारता पावणे हीच सहज समाधी होय. श्रवणाभ्यासाने हा निश्चय स्थिर होतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.